गेल्या 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः धरण क्षेत्र असेल किंवा ग्रामीण भागामध्ये पारा घसरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच आपण बघू शकतो आपण आता आहोत राधानगरी धरण परिसरामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळते। हा सगळा राधानगरी धरणाचा सगळा परिसर आहे तो धुक्यामध्ये लोटून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्याचा पारा साधारणतः 14 ते 19 इथपर्यंत खाली गेल्याचं गेल्या काही दिवसात पाहायला मिळालेला आहे आणि आणखी काही दिवसांमध्ये हा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळेच आपण बघू शकतो हा खरं तर कोल्हापूर जिल्हा हा निसर्गरम्य असा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्यात ही धुक्याची चादर आपल्याला या सगळ्या राधानगरी धरण परिसरामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे एक नयनरम्य दृश्य या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते आणि त्याचमुळे आपण बघतोय आता सलग सुट्ट्या देखील आहेत आणि त्यामुळे पर्यटक देखील सकाळपासूनच या राधानगरी धरण परिसरामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता शाळांच्या सहली देखील सुरू झाल्या आहेत। आपण बघू शकतो आता सकाळच्या सुमारास आपण बघतोय सहलीसाठी आलेली लहान मुलं देखील या सगळ्या राधानगरी परिसरामध्ये पसरलेल्या धुक्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका बाजूला थंडीचा पारा आहे तो वाढल्याचं पाहायला मिळतंय। थंडी वाढलेली आहे आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूला पर्यटक देखील आता या सगळ्या राधानगरी धरण परिसरामध्ये यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे अशाच पद्धतीनं राधानगरी धरणाचा परिसर असेल त्याचबरोबर अनेक कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र देखील अशाच पद्धतीने गर्दीनं फुलून गेल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच राधानगरी धरण परिसरामध्ये सध्या थंडीची लाट आहे ती पाहायला मिळते। सुनील काटकरसह भूषण पाटील TV9 मराठी राधानगरी धरण कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।